कला ही केवळ रंग आणि रेषांपुरती मर्यादित नसते. ती सामाजिकता, निसर्गप्रेम आणि संस्कृती यांचं प्रतिबिंब असते. आज आपण भेटणार आहोत देवगड तालुक्यातील गव्हाणे गावचे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांना, ज्यांनी 1 एकर शेतीत छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र साकारलं आणि 2 एकर शेतीत विठ्ठलाचं चित्र साकारलं. तसंच सूक्ष्म चित्रकला, रांगोळ्या, शिल्पकला, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन, प्राणी पक्ष्यांना जीवनदान अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. चला जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला चित्रकलेचा छंद नेमका कसा लागला? छंद असा म्हणलं तर चालेलच, कारण का मला प्राथमिक शाळेत शिक्षक होते की विविध क्षेत्रातून मला चित्र करायला शिकवत होते. पावसकर सर म्हणून होते, त्यांनी चांगलं मार्गदर्शन करून मी पुढे आलो. पुढे आल्यानंतर माझी कला बघल्यानंतर 8वी 9वी ते 10वीपर्यंत असणाऱ्या सर्व शिक्षकांना माझी कला आवडायला लागली. मी 8वीत गेल्यानंतर ग्रेड परीक्षा असते ही मला तिथे गेल्यानंतर समजली आणि ती परीक्षा 9 वर्ष बंद होती. त्यानंतर मी तिथे गेल्यानंतर ही परीक्षा परत चालू झाली की चित्रकला, त्याच्यातून 5 विद्यार्थी बसले. आणि ते ग्रेड परीक्षा का महत्त्वाची असते की 11वी 12वी नंतर जेव्हा आपण डिप्लोमा करत असताना, कुठलं कॉलेज ॲडमिशन घेत असताना, डिग्री करत असताना ते सर्टिफिकेटचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर 10वीला त्याचे मार्क मिळतात. ह्या उद्देशाने मुलांनी ॲडमिशन घेतलं, पण मला त्यातून कला शिकायला भेटेल. पण आमच्या इकडे 8वी 9वीला शिक्षकच नव्हता की 10वीपर्यंत आम्ही 5 किलोमीटरवर जाऊन 2 दिवस शिकून ती परीक्षा दिली आणि तेव्हा मला C ग्रेड मिळाला. त्यानंतर मी 10वी पूर्ण झाली. थोडी अडचण होती तरी पण माझी 10वी पूर्ण झाली. चित्रकला विषयच मला आवडत होता, पण अभ्यासक्रम मला आवडत नव्हता. 11वी 12वीला मी कोल्हापूरमध्ये गेलो. माझ्याबरोबर सोबत दिदी होती, त्यांनी मला ॲडमिशन करून दिलं. ॲडमिशन केल्यानंतर मला चांगलं का वाटलं असेल की तिथे शैक्षणिक साहित्य आकृत्या काढायच्या आणि पेपर, थोडा लेखी पेपर असायचा. मग ते 11वी 12वी माझे तिथे डिप्लोमाच्या अगोदर, सिव्हिल डिप्लोमाच्या अगोदर ती परीक्षा असते, ते मी 11वी 12वीला केली. मला ITI करायचं, खर्चिक बाजू असल्यामुळे गावात परिस्थिती तेवढी नव्हती. मग मी कोल्हापूरमध्ये स्वतःच काम करायचो, गावी येऊन स्वतःच काम करायचो आणि मग ITI करून मला कुठेतरी वेल्डिंगचं काम शिकायला भेटेल किंवा इत्यादी गोष्टी शिकायला भेटेल. मग मी ते शोधण्यासाठी मी ITIला गेलो. ITIला करत जात असताना मला रस्त्यावरच कलानिकेतन, रंगवलेली पूर्ण कलानिकेतन मला कॉलेज दिसलं. मी ITIला न परतता मी कलानिकेतनमध्ये गेलो. तर पाहतो तर काय, माझी बुक होती, त्याच्यात पेपरमध्ये थोडी चित्र होती, म्हणजे आपले मार्क लिस्ट वगैरे असतात त्याच फाईलमध्ये माझी चित्र होती. पाटील मॅडमने बघितल्यानंतर ते ॲडमिशन तिथे करून घेतलं. ॲडमिशन घेतलं तसंच आम्हाला अ आई किंवा आडव्या रेषा, उभ्या रेषा असं पहिल्या 5 बेसिक अभ्यासक्रम सुरू झाला. त्यानंतर थोडा खर्च वाढत चालला. खर्च वाढत चालल्यामुळे मला कलानिकेतन करायचं नव्हतं. मग मी पुढे गेलो. मग कलानिकेतन करायचं नव्हतं. मग फर्स्ट इयर माझं झालं आणि त्यानंतर मला शिंदे सर भेटले आणि मला चांगली आवड निर्माण करून दिली चित्रकलेतून. रोज आम्हाला 10 चित्र रोज काढावे लागायचे. ह्यानंतर मी कॉलेज पूर्ण करत असताना पूर्ण कॉलेज झालं आणि चांगल्या प्रकारे मी मार्क आणि त्याच्यात बरोबर मी बक्षिसं पण मिळालं. आणि त्यानंतर मला शिक्षणाला पैसे कमी होते, त्यामुळे मी गावाला येऊन सुतारकाम करायचं, त्याच्यातून पैसे मिळवायचे आणि मी कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करायचं. खर्चिक बाजू असली तर आपण कसं शिकायचं ह्यातून मी ते शिकलो आणि मी पुढे आलो. आणि 3 महिन्यानंतर पूर्ण प्रकारे रिझल्ट लागला. माझा 2nd नंबर भेटला आणि मी सरांना बोललो की माझं अशी परिस्थिती आहे, मला पुढे JJला शिकायचं आहे. फी भरण्याची एवढी परिस्थिती नव्हती. कॉलेजमध्ये फर्स्ट इयर 2nd इयर ATTच करत असताना प्रॉब्लेम होत होता, पैशाचा, खर्चिक बाजू आणि राहण्याचा वगैरे. मग आपण करायचं काय? त्यांनी बोलले तुला राजस्थानमध्ये तुला जॉब देतो की तिथे पिक्चर मेकिंग असं केस वगैरे करून त्यांना तुम्ही द्यायचं त्याचं ते. यांनी दुसरा एक पर्याय दिला होता, तू कोकणात जा, मुलांना शिकव, मुलांना घडव. कोकणात येऊन असं मुलांना मार्गदर्शन करायला लागलो आणि मुलं वाढत चालली. मग बेसिकली हायस्कूलमध्ये जाऊन शिकवायचो, हायस्कूलपर्यंत पोचलो. हायस्कूलपर्यंत मुलांना शिकवलं. मला एक चित्रकार कसा घडवता येईल किंवा ग्रामीण भागात जाऊन मुलांपर्यंत रात्रीची कार्यशाळा घ्यायचे की मुलांना कलेबद्दल मार्गदर्शन करायचं. पण कोकणात म्हणल्यानंतर कलाकार घडायचं झाला तर त्याला खूप मेहनत करावी लागते आणि त्यानंतर ती कला पुढे जाते. तुम्ही सूक्ष्म चित्रकलेत वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करता, जसं तांदूळ, पीस, नाणं, पान. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली?
ही कल्पना म्हणल्यानंतर ग्रामीण भागातल्या मुलांना चित्रकलेची आवड निर्माण व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपली कला एक जोपासली पाहिजे. कोरोनाचा काळ होता की कॅनव्हास पेपर वगैरे मिळत नव्हते आणि मुलांना खर्चिक बाजू होते की पेपर कॅनव्हास किंवा कलर आपल्याकडे जे आहे त्या साहित्यातून आपण कसं करता येईल. मग मी विविध क्षेत्रातून 1 सेंटीमीटरमध्ये कॅनव्हासवरती चित्र काढलं छत्रपती शिवाजी महाराजांचं. मग त्याचबरोबर छोटे कॅनव्हास कट करून टाकलेले असतात. पेपर कॅनव्हास बोर्डवर ठोकल्यानंतर छोटेसे कॅनव्हास उरले जातात. मग ते टाकून देण्यापेक्षा त्याच्यावरती छोटे छोटे चित्र करता येईल. मग त्याचबरोबर मी आपट्याच्या पानावरती लताबाई मंगेशकरांचं अशी विविध चित्र मी त्याच्यात साकारायला लागलो. तुळशीच्या पानावरती विठ्ठलाचं चित्र, जे तांदळावरती विठ्ठलाचं चित्र, 1 रुपयाची वर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र, कवडीवरती असेल किंवा तुळशीची माळ असते त्याच्यावरती, रुद्राक्षावरती, म्हणजे अशी विविध चित्रांवरती मी ते चित्र काढायला लागलो. त्याच्याच बरोबर मी छोटं रेतीचा कण असतो छोटा, त्यावरती मी ते चित्र साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचं. मी उपक्रम करत चालू आहे की एक मुलांना त्याची कला निर्माण व्हायला पाहिजे. आणि ही करण्याचा उद्देश असा होता की न्यूजपेपरवरती चित्र काढले तर लोकांपर्यंत पोचेल कसं, म्हणजे ह्या पद्धतीने ते मी चित्र काढत चाललो. आणि त्याच्यातून एक संदेश असा आहे की आपल्याकडे जे जे उद्दिष्ट साहित्याचं असेल त्या साहित्यावर आपण चित्र काढून आपली कला जोपासली पाहिजे. नाहीतच कलाकार घडायचं म्हणला तर आपल्याकडे कॅनव्हास नाही, पेपर नाही, त्यामुळे येथेच थांबतो. त्यापेक्षा आहे त्या वस्तूवरती, आहे त्या पेपरवरती किंवा आहे त्याच कागदावरती किंवा इतर गोष्टीवरती आपण घराच्या भिंती असतात मातीच्या, त्यावर पाणी लावून किंवा नॉर्मल कलर लावून तिथेही चित्र तयार होऊ शकतं. जेणेकरून आपला डिंक असेल छोटासा, ते डिंक कुठेतरी पेपरवरती लावून त्याच्यावर माती टाकली तरी ही चित्र तयार होऊ शकतं. म्हणजे आपली कला पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपण कलाकार घडू शकतो. आणि माझा एक संदेश आहे त्याच्याचबरोबर की घरात मुलं भिंतीवर रेखाटत असतील तर त्यांना तुम्ही थांबू नका, मारू नका, कारण ते तिथे रेखाटत असतील तर पेपरवरती पुढे जाऊन कलाकार बनू शकतील. पण ती तिथे कला थांबली तर त्यापेक्षा ते मुलं काय करतात, कलेच्या क्षेत्रातून काय करत असतील ते मुलांपर्यंत तुम्ही करायला द्या, असं मला वाटतं. तुमच्या कलाकृतींमागे सामाजिक आणि पर्यावरणीय संदेश असतो. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि कला यासाठी कशी मदत करते असं तुम्हाला वाटतं? सामाजिक टच म्हणजे असा उपक्रम चालू असेल की मी क्षेत्रातच कला ही स्थापन केली की कोकणात कला प्रत्येकाच्या अंगात कला असते पण ती दडून राहते. आपण कला स्पष्ट करत नाही समोरच्यांची. मी सुरुवातीला काय केलं की मी प्राथमिक शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन करायला लागलो. मग त्यानंतर मी हायस्कूलमध्ये मार्गदर्शन, कोल्हापूरमध्ये शिकून आल्यानंतर मग काय करायचं, त्यानंतर मी हायस्कूलमध्ये शिकवायला गेलो. हायस्कूलमध्ये असताना 18 मुलं होती, नंतर दुसऱ्या वर्षीला 60 मुलं, अशी 2 हायस्कूल. म्हणजे मला मुलांपर्यंत पोहोचायचं, ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत. ग्रेड परीक्षेचं पुढे सर्टिफिकेट भेटल्यानंतर कॉलेजमध्ये किंवा डिग्री घेत असताना त्यांना उपयोगी होतं. मग मी असं 4 वर्ष शिकवत असताना माझ्या 4थ्या वर्षाला माझी 400 मुलं झाली. मी 400 मुलांना रोज जाऊन, म्हणजे मी आमच्या गावाच्याच हायस्कूलमध्ये सुरुवात केली. त्यानंतर करोळमध्ये, वैभव तालुक्यात आहे, आचेनी कणकवली तालुक्यात आहे. म्हणजे अशा पद्धतीने फोंडा इत्यादी, मुट्टाड, असं म्हणजे देवगड तालुक्यातले असे 3 तालुक्यामध्ये मी मुलांना मार्गदर्शन करत होतो. कारण तिथे कला शिकलेला शिक्षकच नसल्यामुळे माझा उपयोग त्यांना मी करत होतो. तेव्हा मला समजलं की मुलांना अडचण काय आहे, पेपर भेटत नाही, कलर भेटत नाही. त्यापेक्षा ग्रामीण भागात प्राथमिक शाळेपासूनच कला विषय हा चित्रकलेचा शिक्षकच नसल्यामुळे त्यांना कलेची आवडच निर्माण होत नाही. मग मी तिथे जाऊन फर्स्ट मला असं समजलं की मी तिथे जाऊन मुलांना कलेविषयी मार्गदर्शन करावं. आणि त्यानंतर मला त्यांना आवश्यकता काय आहे, बाबा त्यांना कलर नाही आहे, कॅनव्हास नाही, पेपर नाही, त्याच्यामुळे कला थांबू नये, काम करायला सुरू केलं. आणि तसं तुम्ही पर्यावरणीय संदेश सुद्धा कशा माध्यमातून दिलात? खूप प्रकारे दिल्यात. पण एक मी रस्त्यावरती खड्डे पडले असतील तर त्या रस्त्याच्या भोवती मी रांगोळी टाकून एक विविध संदेश देतो. किंवा त्याच्यामध्ये झाड लावलं तर झाडाचं रूपांतर कसं होईल, तसं ते सुविधाने शासनापर्यंत माझा पोहोचवण्याचा प्रयत्न होता पेंटिंगमधून. त्याच्याबरोबर झाडतोड होतात, म्हणजे झाडं लोक तोडतात. नवरात्र असते, मी नवरात्रीला झाडावरती 3D पेंटिंग काढली महालक्ष्मीची. 3Dमध्ये आहे, वध करताना दुर्गा माता, अशा पेंटिंग मी झाडांवरती काढायला लावलो.
की मग लोक ते बघून तरी झाडं तोडू शकणार नाही. अशा पद्धतीने विविध क्षेत्रात जाऊन मी किंवा आपल्याला निसर्ग कसा आवडेल, लोकांना कसा आवडेल या उद्देशाने मी शेतात पण चित्र काढलेत. हा उपक्रम असा हाती पकडला की आपल्याकडे साहित्य नसेल तर आपण कलाकार कसा घडू शकतो आणि कसा राहू शकतो. आणि याच्याबरोबर एक लोकांना संदेश पण जातो की बाबा झाडं वाचवली पाहिजेत. सलग 6 वर्ष झाली असतील मी स्वतःचा गणपती मीच स्वतः बनवतो शाडू मातीचा. आणि दरवर्षी आमचा एक असा उपक्रम केला आहे की विकत काही न साहित्य आणतात, तोरण असतात, ते इलेक्ट्रिक गोष्टी असतात किंवा प्लॅस्टिकचा न वापर करता आपल्याकडे जे घरी जे साधन आहे, माती असेल, घोंगडे असेल किंवा फुलं, जे विविध रानातली झाडं तुटलेली असतील ते आपण त्याचा वापर कसा करता येईल, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ. मग असं जे जुनी लोक घोंगडी वापरायची ती घोंगडी खाली टाकली तर त्याला इफेक्ट वेगळा दिसेल. मग अशा पद्धतीने त्याचाच वापर करून असे 4,000 ते 5,000 रुपये गणपतीला खर्च होतात. जे आपण तोरणं आणतो खर्च किती होतो, मग तोच खर्च आपण कुठल्या तरी आश्रमला देऊ शकतो, गोरगरिबांना देऊ शकतो. मग त्याचबरोबर हा उपक्रम झाला चालू बरोबर की मी सांगतो की मी आवर्जून सांगतो तुम्ही येत असताना मोदक, फळं किंवा अगरबत्त्या ह्याऐवजी तुम्ही वह्या, पुस्तकं किंवा शैक्षणिक साहित्य काय असेल ते त्या पैशातून घेऊन या. आवश्यकता नाही तुम्ही तेच साहित्य घेऊन या असं, पण तुम्हाला अशी इच्छा असेल तर तुम्ही घेऊन या. मग ते मी शैक्षणिक साहित्य गरजू मुलांना मी शिकवायला जातो, त्या गरजू मुलांना मी ते साहित्य पोहोचवतो. तुम्ही शैक्षणिक साहित्य वाटप करता, म्हणजे ह्या उपक्रमाची सुरुवात किती वर्षांपासून झाली असेल? मॅडम 6 वर्ष झाली. मी मगाशीच बोललो, मी शाळेत शिकवायला जात होतो हायस्कूलमध्ये. मुलांना फी भरण्यासाठी पण त्यांची परिस्थिती नसायची आणि वह्या पुस्तकं भेटत नाही, पाठ्यपुस्तकं भेटत नाही. मग माझा हा उपक्रम असा आहे की गोरगरिबांना आपली वह्या पुस्तकं त्यांच्यापर्यंत गेली तर त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकतं. आणि जेणेकरून उपक्रम करत असतील तर त्यांनाही मी संदेश दिलेला आहे की तुम्ही पण हा उपक्रम चालू ठेवा, कारण हे खूप गरजेचं आहे. शैक्षणिक साहित्य मी मुलांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवलेलं आहे. सर, तुम्ही प्राणी पक्ष्यांना जीवनदान देण्याचं तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि या कामातील तुमचा सर्वात मोठा अनुभव आणि आठवण कोणती आहे? प्राणी पक्षी म्हणजे मी 4 ते 5 वर्ष झाली, 2.5 ते 3 वर्षापूर्वी चांदीचा जीव वाचवत होतो, म्हणजे खारुताई, आपल्या भाषेत खारुताई. मग त्याचा जीव वाचवत असताना मरण्याच्याच परिस्थिती होती. मला वाटलं की ह्याला प्राणी आहे, बाजूला उकलून करूया. मग मी त्याला उचलायला गेल्यानंतर माझ्या बॅगमध्ये पाण्याची बॉटल होती. पाण्याची बॉटल असताना मी त्यांना पाणी व्यवस्थित पाजलं, थोडंसं मारलं. मग ती जरा जिवंत आहे आणि त्याने मला हाताला नख लावून स्पर्श करून ती पळाली. रस्त्याच्या बाजूला गेल्यानंतर, रस्त्याच्या पलीकडे गेल्यानंतर ती 1 ते 2 मिनिटं माझ्याकडे बघतच राहिली. तेव्हा मला समाधान वाटलं की मी प्राण्यांना वाचवलं पाहिजे. तसंच एक उपक्रम कुत्र्याचं मॅडम सांगतो की कुत्रा रस्त्यावर माझ्या समोरच त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि मी त्या कुत्र्याला वाचवायला गेलो. माझ्या खिशातला रुमाल काढला, म्हणजे औषध उपचार काय नव्हता आणि खूप रक्त वाहत होतं. मी त्या रुमाल वगैरे बांधून ते घरी जाऊन काहीतरी औषध उपचार आणावा, म्हणजे 5 किलोमीटर अंतरावर असलेलं घर माझं आणि स्टुडिओ आणि त्याच्यात औषधं. मग ती घेऊन येण्याऐवजी मला काहीतरी हळद पाकिट पाहिजे होतं. मग मी तेच शोधत रस्त्याच्या बाजूला एक फुडीच पडली होती. देवाचं काय माहीत असेल की आपल्याला औषध त्या कुत्र्याला वाचवता येईल. मग ती मी फुडी घेतली आणि त्याला औषध उपचार केला आणि परत रुमाल बांधला आणि त्याला व्यवस्थित केलं आणि तो येता जाताना मला नेहमी दिसतो. किती प्राणी पक्ष्यांना तुम्ही आजपर्यंत जीवदान दिलं आहे? 3200 ते 3000 मी प्राण्यांना वाचवलेलं आहे. आणि जर विधी म्हणलात प्राण्यांना पूर्ण, त्याचा मी एक उपक्रम चांगल्या प्रकारे हाती घेतलाय. म्हणजे रस्त्यावर जे प्राणी असतील तर मी पुरलेले आहेत. उपक्रम माझा असा आहे की जेणेकरून रस्त्यावर प्राणी मेलेले असतील, त्यांना किडे पडतात, त्याऐवजी त्यांना आपल्या रस्त्याच्या बाजूला घेऊन म्हणजे खड्डा पाडून त्याच्यात ते मी विधी करतो. विधी करण्याचं एक उद्दिष्ट असं आहे की ते किडे पडणार नाही. रस्त्याच्या बाजूला असेल तर त्याचा एक नष्ट होऊन जाईल आणि त्याच्या प्रकारे मी 2 बिया टाकतो. त्या बिया झाड रूपांतर होऊन फळं होतात, त्याची सावली होते. रस्त्याच्या बाजूला प्राणी मेला असेल त्याचं खत तयार होऊन त्याच्यात जे झाड रूपांतर होतं, म्हणजे हे त्याच्यातून 2-3 कामं होतात. म्हणून मी त्या प्रकारे विधी केल्याबरोबर 2 ते 3 बिया टाकतो. पावसाळ्याचं ठिकाण असेल तर मी झाडं तर लावतो, कारण रस्त्यावरती झाडं नाही आहेत. रस्त्यावरती जर आसरा घ्यायचा असेल किंवा लोकांना थांबायचं असेल तर सावलीसाठी रस्त्याच्या बाजूला झाडं नसल्यामुळे त्याचा मी तो उपक्रम चांगल्या प्रकारे चालू केला आहे. खूप छान सर. या निमित्तानं एक कलाकार आणि एक समाजसेवक
म्हणून तुम्हाला कोणती आव्हानं वाटतात? मला तर असं वाटतं मॅडम, कोकणातली वनराई म्हणजे कोकणातली जुनी झाडं राहिली पाहिजेत, पक्षी प्राणी राहिले पाहिजे, पक्षी वाचले पाहिजेत, सरपटणारे प्राणी वाचले पाहिजे, तरच आपला कोकण आनंदात डुलेल. प्राणी पक्षी नसले तर माणसाला पण जीवन जगण्यासाठी खूप मूल्य आहे, कारण प्राण्यांमुळे माणसं आपण जे कोकणात आहोत आनंदात राहू शकतो. भविष्यात तुम्ही कोणते उपक्रम हाती घेण्याचा विचार करत आहात? मला असं वाटतंय की मी मुलांसाठी एक उपक्रम चालू केले की मुलांपर्यंत आपली कला पोचली पाहिजे, आणि त्याच्याच बरोबर कलेबरोबर मुलांपर्यंत जो अभ्यास असतो तीच कला समाधानाने पुढे जाईल. आणि एक असा एक उपक्रम आहे जी रिटायर झालेले लोक असतात, त्यांना कलेची आवड असेल, त्यांच्यासाठी आपण एक थोडंसं विचार करतोय की त्यांना आपली कला पोचून त्यांनी ग्रामीण भागात कलाकारांना घडवलं तर अतिउत्तम होईल, अशा प्रकारे विचार चालू आहे. खूप छान सर. युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? आपली कला असेल तर तुम्ही जे काय खेळामध्ये असेल, कला असेल, किंवा तुम्ही ज्या क्षेत्रातून तुम्ही जे उपक्रम करता ते तुम्ही इथे कोकणात राहून, महत्त्वाचं काय, तुम्ही गावीच राहून तुम्ही आईबाबांना सांभाळत आपला स्वतःचा व्यवसाय चालू करून पुढे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कोकण कसं सांभाळता येईल याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. श्रोते हो, कला, समाज आणि निसर्ग यांचं सुंदर नातं जोडणारे कलाकार म्हणजे अक्षय मेस्त्री. सूक्ष्म चित्रकलेपासून ते सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांपर्यंत आणि प्राणी पक्ष्यांच्या जीवदानापासून वृक्षारोपणापर्यंत त्यांनी दाखवलेला मार्ग खरंच प्रेरणादायी आहे. सर, आपले अनुभव सांगितल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.